आपण पाहत आहात लातूर येथील अगोरिया नगर मधील माझ्या घराच्या समोर लावलेले हे वृक्ष सोनचाफा, साधा चाफा, जास्वंद, बकुल, जांभूळ वृक्ष आणि हा आहे मोठा वृक्ष. 2016 मध्ये हे वृक्ष लावलेले आहेत. जवळजवळ 9 ते 10 वर्ष या वृक्षांचं आयुष्य आहे. अतिशय थंडगार, स्वच्छ, ऑक्सिजन रहित स्वच्छ हवा घराच्या समोर ठेवण्याचं काम हे वृक्ष करत आहेत. आणि म्हणून घराच्या समोर ऑक्सिजन झोनची या ठिकाणी मी निर्मिती केलेली आहे. यासोबतच गावाकडे जवळजवळ 1.5 एकर जागेवर जंगल आणि वन निर्माण करून 1000 वृक्षांचं वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन केलेलं आहे. त्यासाठी जवळजवळ 25 लाख रुपये खर्च करून एक जंगल, वन आणि ऑक्सिजन झोनची मी निर्मिती केलेली आहे. त्यासाठी माती, खत, पाण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणून आज खऱ्या अर्थाने भारताला स्वच्छ हवा, ऑक्सिजन झोन, दवाखाने, रुग्णालये, शौचालये, ग्रंथालये, महाविद्यालये, दर्जेदार शिक्षण देणारी विद्यापीठे, शाळा, महाविद्यालयांची आवश्यकता आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिढीचं भवितव्य सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण झाडं लावली पाहिजेत, जंगलांची निर्मिती केली पाहिजे, वनांची निर्मिती केली पाहिजे. आणि म्हणून आज मी जवळजवळ 1000 झाडांचा पालक आहे. त्याच्यामध्ये वटवृक्ष आहेत, जांभूळ वृक्ष आहेत, करंज आहे, बाबूळ आहे, देशी वृक्ष, कडुनिंब आहे, असे मोठे मोठे देशी वृक्ष लावून पूर्णपणे ऑक्सिजन झोनची निर्मिती गावाकडे त्या ठिकाणी मी 1.5 एकर जागेवर जमिनीवर केलेली आहे. आणि लातूर येथील अगोरिया नगर मधील माझ्या घराच्या समोर अशा पद्धतीनं ऑक्सिजन झोनची निर्मिती करून उन्हाळ्यामध्ये थंडगार सावली आणि स्वच्छ हवा आणि ऑक्सिजन झोनची निर्मिती केलेली आहे. जुने पाने गळून आता नवीन पालवी या ठिकाणी या झाडांना फुटलेली आहे. आणि आता मार्च, एप्रिल, मेमध्ये अतिशय स्वच्छ आणि थंडगार, ऑक्सिजन रहित अशा प्रकारचं ऑक्सिजन झोनचं वातावरण माझ्या घराच्या समोर राहणार आहे. तर गावाकडे शेतामध्ये सुद्धा मोठा महावटवृक्ष, त्याच्यानंतर कडुनिंब आणि बोधीवृक्ष, पिंपळ वृक्ष लावून तिथंसुद्धा थंडगार अशी स्वच्छ हवा आणि ऑक्सिजन झोनची निर्मिती मी केलेली आहे. अर्थात हे फार मोठं काम आहे असं नाही आहे, परंतु चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे आणि छोट्या कामापासून केलेली आहे. आणि म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी, ऑक्सिजन निर्मितीसाठी एक छोटं काम मी या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.